पुण्यामधील एका शेतकऱ्याच्या शेतात आकाशातून पडली अशी काही वस्तू जी पाहून संपूर्ण गाव घाबरलं। एक शेतकरी आपल्या शेतात काम करत होता, पण अचानक आकाशातून त्याच्या शेतात एक विचित्र वस्तू पडली। शेतकरी घाबरला, पण धाडस करून त्याने त्या वस्तूला हात लावला। त्यानंतर जे झालं ते पाहून सगळे गावकरी पळून गेले। ही बातमी इतकी भयंकर पसरली की 15 मिनिटात अख्ख्या जिल्ह्यातले अधिकारी आले। पोलीस, तलाठी, ग्रामसेवक, तहसीलदार, कलेक्टर देखील शेतात हजर झाले। एक वस्तू जी पाहून डोळ्यावर विश्वास बसत नव्हता। पडलेली वस्तू पाहण्यासाठी अख्ख्या जिल्ह्याचे अधिकारी येऊन थांबले होते। एक लहान वस्तू, त्यातून एक विचित्र प्रकाश पडला होता। जो प्रकाश पाहून सगळे गावकरी पळालेच होते, पण 2 मिनिटांनंतर जेव्हा या वस्तूतून एक आवाज आला, त्या आवाजामुळे अक्षरशः अधिकारी देखील थंड झाले। एक असा आवाज जो अत्यंत कमी होता, पण त्याच्यात असं विचित्र रहस्य होतं की जे पाहून पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली। जेव्हा ही वस्तू तपास करण्यासाठी लॅबमध्ये नेण्यात आली, तिची तपासणी झाली, तेव्हा जे उघड झालं ते अत्यंत भयानक होतं। एका शेतकऱ्याच्या शेतात आकाशातून ही नेमकं वस्तू काय पडली होती, तिच्या तपासात असं काय घडलं, त्या वस्तूमध्ये असं काय गुपित दडलं होतं की 15 मिनिटात अख्ख्या जिल्ह्यातले अधिकारी तिथे आले। त्या वस्तूला शेतकऱ्यांनी हात लावल्यानंतर असं काय झालं की ज्यामुळे सगळे गावकरी भिवून पळाले। त्या वस्तूच्या तपासात असं काय सत्य बाहेर आलं की ज्यामुळे संपूर्ण देशात एक आश्चर्याचं वातावरण पसरलं। चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट। पुणे जिल्ह्यातील एक असा शेतकरी ज्याच्या शेतात अचानक आकाशातून एक वस्तू पडली, ज्यामुळे संपूर्ण गाव घाबरलं। त्या वस्तूला हात लावल्यानंतर झालं असं काही की 15 मिनिटात स्वतः कलेक्टर हजर झाले। तलाठी, ग्रामसेवक, तहसीलदार देखील शेतात पळत आले। एक घटना जी पुणे जिल्ह्यातील वनसगाव गावात घडली। एक अशी सकाळ ज्या दिवशी प्रत्येक शेतकरी आपापल्या कामात होता। हवेत पक्ष्यांचा किलबिलाट, वातावरणात एक मंद शांतता होती। या गावातील एक साधा भोळा कष्टाळू शेतकरी ज्याच्या शेतात हा प्रकार घडणार होता, त्याच्या शेतात तो नेहमीप्रमाणे कामाला होता। 40शी ओलांडलेला त्याचा चेहरा, पण डोळ्यात एक त्याचं समाधान होतं, त्याचं आयुष्य, त्याचं शेत आणि त्याचं कुटुंब। पण त्या दिवशी निसर्गाचे संकेत काहीतरी वेगळेच होते। दुपारची वेळ झाली होती, सूर्य डोक्यावर तळपत होता, नेहमीचा वारा अचानक शांत झाला, पक्ष्यांचा आवाज थांबला होता आणि एक विचित्र शांतता पसरली होती रंगनात। शेतकरी आजूबाजूला शेतकऱ्यांना काहीतरी वेगळं जाणवत होतं। मग अचानक जे घडलं, तो दिवशी ते घडणार होतं। तो दिवस रंगनाथच्या आयुष्यातला सगळ्यात अविश्वसनीय दिवस होता। नेहमी कामात व्यस्त असणारा रंगनाथ त्या दिवशी लवकर शेतात गेला होता, पण त्याला कल्पना नव्हती की आज दुपारी त्याच्या शेतात एक अशी वस्तू पडणार आहे की ज्यामुळे रंगनाथ संपूर्ण देशात व्हायरल होणार होता। धाडस करून रंगनाथ त्या वस्तूला हात लावल्यानंतर जे घडणार होतं ते पाहून सगळं गाव पळून जाणार होतं। कलेक्टर त्याच्या शेतात येणार होते, कोणाला कल्पना नव्हती, पण म्हणतात ना, प्रत्येक वादळ हे शांततेने सुरुवात होत असतं आणि अगदी झालं तसंच। त्या दिवशी दुपारी आकाशात काहीतरी चमकलं। एखादं विमान, एखाद्याला वाटलं एखादं विमान आहे, कोणाला वाटलं एखादा पक्षी आहे, पण तसं काहीच नव्हतं। एक विचित्र बॅटरी सारखी दिसणारी वस्तू हळूहळू फिरत खाली येत होती। तिचा वेग जास्त नव्हता। सगळ्यांनी वर पाहिलं, वस्तू खाली पडण्याचा आवाज अतिशय मंद येत होता, पण काहीतरी फिरत खाली येत आहे। तिचा वेग जास्त नव्हता, जणू काही कोणतरी तिला नियंत्रित करत होतं, कुणी तिकडे रिमोटने नियंत्रित करत होतं असं वाटत होतं। सर्व शेतकऱ्यांनी काम थांबवलं, मानावर करून ते पाहू लागले। सगळ्यांच्या मनात प्रश्न होता, ही काय आहे? ती वस्तू रंगनाथच्या शेताच्या मधोमध येऊन आदळली। आदळल्याचा आवाज इतका मोठा नव्हता, छोटासा आवाज आला आणि जमिनीतून एक विचित्र कंपन जाणवलं। जिथे ती वस्तू पडली होती तिथे जमीन थोडी दसकली, धुळीचा एक लहान लोट वर उसळला। पण नेमकं काय होती ती वस्तू? आकाशातून ती रहस्यमय गोष्ट काय पडली होती? त्यानंतर असं काय होणार होतं की ज्यामुळे 15 मिनिटात सगळ्या जिल्ह्याचे अधिकारी तिथे येणार होते? तपास केल्यानंतर असं काय उघड होणार होतं की ज्यामुळे संपूर्ण देश हादरणार होता? कोणालाच कल्पना नव्हती की ती वस्तू जेव्हा रंगनाथच्या शेतात पडली तेव्हा लोकांना वाटलं चला एखादी गार असेल किंवा एखादा दगड उडून आला असेल किंवा दुसरं काही असेल, पण त्यातल्या एका शेतकऱ्याला कल्पना आली होती की हे काहीतरी विचित्र आहे। शेतात काम करणारे सगळे शेतकरी धावत रंगनाथच्या शेताकडे आले। सगळ्यांच्या चेहऱ्यावर भीती आणि कुतूहल एकत्र दाटलं होतं। ती वस्तू साधारण एखाद्या मोठ्या बॅटरी एवढी होती। तिचा आकार, बनावट संपूर्णपणे वेगळी होती। त्याच्यावर काहीतरी लिहिलेलं होतं, पण त्यावर काय लिहिलं होतं ती भाषा कोणालाच ओळखता येत नव्हती। सुरुवातीला वाटलं विमानातून एखादा भाग पडला असेल, पण काही मिनिटं गेली, गर्दी वाढू लागली। गावचे सरपंच, पोलीस पाटील येऊन पोहोचले। सगळेजण अंतर राखून त्या वस्तूकडे बघत होते, पण तेवढ्यात त्या वस्तूच्या मधोमध एक लाल दिवा लुकलुकायला लागला। तो प्रवास प्रचंड मंद होता, पण शांत वातावरणात तो थेट काळजाला धडकी भरवणार होता। तो प्रकाश दिसताच अगदी गर्दीत एकच खळबळ उडाली। अर्धी गर्दी बापरे म्हणून, ही लाईट म्हणूनच मागं सरकून पळून गेली होती। आता अर्धी गर्दी लाईट पाहून पळाली
अर्धी गर्दी आणि काही धाडशी तरुण गावचे प्रमुखच तिथं थांबले होते. त्यांनाही भीती वाटत होती, पण आता त्यांची परीक्षा खरी पुढे होणार होती, कारण की त्याच्यातून आता आवाज येत होता. तो आवाज ऐकल्यानंतर शेतकरी त्याला हात लावून काहीतरी विचित्र घडणार होतं. अशी गोष्ट घडणार होती की जे देशाच्या इतिहासात कधीच घडली नव्हती. मग ही वस्तू काय होती, तिच्यातून प्रकाश काय आला होता, त्या प्रकाशामुळे गावकरी का घाबरून पळाले होते, याचा तपास केल्यावर पुढे काय सापडणार होतं. त्यामुळे संपूर्ण देशाला हादरा बसणार होता. हळूहळू रस उलगडत होतं. लाल प्रकाश हळूहळू लुकलुकत होता. लोक एकमेकांशी कुजबुजत होते. मग त्यांना तो आवाज ऐकू आला आणि मनात तो जाणू लागला. तो कानांना स्पष्ट येणारा आवाज नव्हता, तर अतिशय मंद खोल गुंजन, जणू काही एखादं मोठं यंत्र दूर कुठेतरी आहे. त्या आवाजाचं कंपन थेट छातीत जाणवत होतं. त्या ध्वनी लहरी इतक्या क्षीण होत्या, पण त्यात एक विचित्र ताकद होती की अंगावर सरकन काटा उभा राहत होता. तो आवाज सुरू झाल्यावर अर्धी गर्दी जी उरली होती तीही पांगली. आता तिथे फक्त रंगनाथ आणि एक सचिन नावाचा कार्यकर्ता, दोघ जण उरले होते. सचिन म्हणाला, रंगनाथ काका, काहीतरी गडबड आहे, पोलिसांना फोन करतो. त्याने धावत जाऊन पोलिसांना माहिती दिली. पण रंगनाथ, त्याच्या शेतात जी वस्तू पडली होती तो मात्र स्तब्ध उभा होता. तो एक धाडसी स्वभावाने शेतकरी होता. माझ्या शेतात हे कसं काय येऊन पडलं, हा विचार त्याला स्वस्थ बसू देत नव्हता. त्याला वाटलं आपण पुढे होऊन काय पाहिलं. तो हळूहळू सरकू लागला. सचिन ओरडला, काका थांबा, जवळ जाऊ नका. पण रंगनाथनं काय ऐकलं नाही. त्याच्या मनात धाडस आणि भीतीची लढाई सुरू होती. तो त्या वस्तूच्या अगदी जवळ पोहोचला. लाल दिवा त्याच्या चेहऱ्यावर चमकत होता. तो विचित्र गुंजन अधिक स्पष्ट त्याचं जाणवत होतं. त्यांनी खाली वाकून त्या वस्तूला निरखलं. त्यावर कोरलेली विचित्र भाषा जणू काही दुसऱ्या जगातली असावी. आणि मग त्याने तो निर्णय घेतला. त्याने आपला थरथरता हात पुढे केला. त्या वस्तूचा थंडगार पृष्ठभागाने त्याला स्पर्श केला. तो क्षण, ज्या क्षणी शेतकऱ्याने त्या वस्तूला स्पर्श केला, त्यानंतर असं काय घडलं की पाहणारे जागेच निघले. संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजली. एका स्पर्शात असं काय झालं की कलेक्टर देखील तिथे उपलब्ध झाले. ज्या क्षणी रंगनाथच्या बोटांनी त्या वस्तूला प्रवेश केला, एक जोरदार झटका बसून तो दूर फेकला जाईल असं वाटलं होतं, पण तसं काहीच नाही झालं. रंगनाथ जागच्या जागी एखाद्या पुतळ्यासारखा थिजला. त्याचे डोळे विस्पारले होते. शरीर ताठ झालं होतं. चेहऱ्यावर प्रचंड आश्चर्याचे भीतीचे घाव गोठले होते. तो श्वास घेत होता, पण त्याच्या शरीराची कोणतीच हालचाल होत नव्हती. जणू काही त्याचा आत्मा शरीरातून काढून घेतला गेला होता. तो त्या वस्तूकडे एकटक पाहत होता, जणू त्याला कोणतरी बांधून ठेवलंय. हे दृश्य पाहून सचिन आणि उरलेले प्रचंड लोक घाबरले. रंगनाथ काका काका ते ओरडत होते. रंगनाथकडून काही प्रतिसाद येत नव्हता. हे एक भयंकर चित्र होतं. एका जिवंत माणसाचा असा दगड बनणं हे कोणत्याही गोष्टीपेक्षा भीतीदायक नव्हतं. सचिनला आता परिस्थितीचं गांभीर्य कळलं. त्याने पुन्हा फोन लावला. अक्षरशः किंचाळून म्हणाला, साहेब लवकर या, इथे माणूस दगड राहिलाय. ती वस्तू त्याने पकडून ठेवले. तो जो वेग वादळाला लागवेल अशी बातमी त्या वाऱ्यासारखी पसरली होती. अवघ्या 15 मिनिटात पोलिसांची गाडी धूळ उडत शेतात दाखल झाली. पाठोपाठ तलाठी, ग्रामसेवक, तहसीलदार, पोलीस निरीक्षक आले. त्यांनी ती परिस्थिती पाहून तेही घाबरले. एक शेतकरी जिवंत पुतळ्यासारखा उभा होता आणि त्याच्यासमोर ती रहस्यमय वस्तू लाल दिवा चमकत आवाजात गुंजन करत होती. शेवटी कलेक्टर साहेबांना फोन लावला. कलेक्टर साहेब देखील काही मिनिटातच तिथे आले. त्यानंतर तिथे काही वैज्ञानिकांना बोलवण्यात आलं होतं. त्या वैज्ञानिकांनी त्याची तपासणी सुरू केली होती आणि अखेर त्याचं आता सगळं रहस्य बाहेर येणार होतं. वैज्ञानिकांनी पाहिलं, या वस्तूवर काहीतरी मजकूर लिहिलेला आहे. ती भाषा होती कोरियन भाषेमध्ये त्याच्यावर एक मजकूर लिहिलेला होता. मग हे तर क्लिअर झालं होतं की हे कुठला परग्रहवासी किंवा एलियन अशा पद्धतीचं काही नाहीये. याच्यावर कोरियन भाषेनं लिहिलंय, म्हणजे कोरिया देशातून काहीतरी आलं असावं किंवा एखादं असं यंत्र असावं की जे इथे कोरियातून आलं असावं. आता हे जे यंत्र होतं त्याचा पुढचा तपास करण्यासाठी शास्त्रज्ञांना ते लॅबला घेऊन जावं लागणार होतं. मग जिल्हाधिकाऱ्यांना च्या सहीनं ते यंत्र लॅबला पाठवण्यात आलं. त्याचा तपास देखील आता सुरू आहे. गाव प्रचंड घाबरलेला आहे. संपूर्ण जिल्हा हादरलेला आहे. कलेक्टर आले होते. त्यांनी देखील ती काय वस्तू होती हे त्यांनी पहिल्यांदा पाहिलं होतं. जी लिहिलेली कोरियन भाषा होती, तर त्यावरून ती वस्तू नेमकं काय होती, कसल्या प्रकारचं यंत्र होतं, एखादं अभ्यासाचं यंत्र होतं की एखाद्या प्रकारचा हा स्फोटक होता, अजूनही याच्यामध्ये गुपित कायम आहे. नक्कीच यावर पुढे एक त्या ठिकाणी संशोधन होणार आहे आणि नक्कीच ती गोष्ट काय उघड येणार आहे. तर अशा प्रकारच्या घटना ह्या कुठेतरी घडत असतात आणि ज्यामुळे संपूर्ण देशाला हादरा बसत असतो. तर अशा प्रकारची घटना तुमच्या आसपास